नमस्कार. टाटा इंडिकॉम प्रस्तुत गरजा महाराष्ट्र या आपल्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या संस्थांवर दृष्टिक्षेप हा आपल्या कार्यक्रमाचा मुख्य हेतू. आता उद्योग असेल, सहकार असेल, कृषी असेल, कला असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या संस्थांमुळे राज्याचा विकास एकीकडे होत असताना दुसरीकडे आवश्यकता होती ती राज्याचा सामाजिक समतोल टिकवून ठेवणाऱ्या संस्थांची. आता अशा संस्था काय करतात? दुर्बल घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करतात. आता आपल्याला अशा अनेक स्वयंसेवी संस्थांची यादी खरं तर सांगता येईल, पण आज आपण मुंबईतल्या अशा एका संस्थेचं काम पाहणार आहोत ज्या संस्थेमध्ये एक आगळा वेगळा प्रयोग राबवला गेलाय आणि तो प्रयोग म्हणजे अनेक समाजसेवी संस्थांना एकत्र आणण्याचा. जो इधर चैलेंज है वो किधर चैलेंज नहीं दिखाई देती है मुझे. मेरा कोई नहीं है, अकेला है मैं. असं उठता बसता येत नव्हतं मिळाले तर. मुंबईतल्या महालक्ष्मी येथील हे आनंद निकेतन. साडेसात एकर परिसरातली ही संस्था म्हणजे 1938 बेगर्स होम अर्थात भिकाऱ्यांसाठीची निवास व्यवस्था. त्या काळात सॅल्वेशन आर्मी ही संस्था चालवत होती. एका बाजूला बेगर्स होम आणि दुसऱ्या बाजूला 102 बेडचं शुश्रूषागृह होतं. मदर टेरेसा इकडे आली आणि त्यांनी सांगितलं की मला ही जागा द्या. तो मदरला मी सांगितलं की आमची जागाचा उद्देश आहे मनुष्याला समाजामध्ये परत पाठवायचा आणि तुमचा उद्देश आहे जे डाईंग डेस्टिट्यूट आहे मृत्यूच्या आऱ्यावरती आहे त्यांना तुम्ही सांभाळतात. ते मुंबई शहरामध्ये इम्पॉर्टंट जागा पण ते तुम्हाला लांब कुठे मिळाल तर बरं होईल. आणि त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री असताना त्याला वसईमध्ये मोठी जागा मिळाली. साल्वेशन आर्मीने सांगितलं तुम्ही सर्व बाहेर हो. मला असं वाटलं की साल्वेशन आर्मी एक फॉरेनची संस्था आहे तर आपण भारताचे लोक हे काही संस्था चालू शकत नाही. आणि मग या विचारातूनच या संस्थेचा कारभार आनंद निकेतनकडे आला. हजारो झाडांनी इथला परिसर सावलीखाली आणला आणि अशीच सावली देण्याचं काम इथे होऊ लागलं एक एक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून. आनंद निकेतनचं हे शुश्रूषागृह आजही कायम आहे. वयोवृद्धांसोबत अनेक तरुणांनाही आधार देत. मी तर मुंबईमध्ये काही वर्ष ड्रायव्हिंग केली होती. त्याच्यानंतर माझा ॲक्सिडेंट झाला नांदेड जिल्ह्यामध्ये. मी 60 फुटाहून खाली पडलो आणि पॅराप्लेजिक झालो. मी 2 ते 2.5 वर्ष मी शेतामध्ये काढले. ॲक्च्युली मला आई वडील कोणी नाहीत तर चुलत्याकडेच मी शेतामध्ये काढून नंतर मी 2-3 मित्राला घेऊन मी मुंबईमध्ये आलो. नितीन सारखे अनेक जण आहेत. त्यांच्यावर विविध हॉस्पिटल्समध्ये उपचारही सुरू आहेत. नितीनला मात्र भीक मागून जगायची इच्छा नाहीये. पडेल ते काम करण्याची त्याची तयारी आहे. फक्त त्याला संधी हवी आहे. इंजेक्शन वगैरे लागतं त्याच्यासाठी पैसा खर्च ते मी स्वतः नाही करू शकणार. मला एखाद्या डोनरची गरज आहे पण माझी काय मुंबईमध्ये ओळख नाही काही नाही त्याच्यामुळे मी महाग आहे. डॉक्टरनं म्हणलेलं आहे तू उठू शकतो चलू शकतोस तर जे मला इंजेक्शन पाहिजे जे मला फिजिओथेरपी पाहिजे ते मला भेटणं आली. इथे आलेले असे अनेक जण मग वेळ घालवण्यासाठी कशाचा ना कशाचा तरी आधार घेतात. I can remove the modulate my voice. I can change my voice like into a small like Tom and Jerry if you want to animate. That I can also do. Like I can say that. अभी ये कैमरा से क्या देख रहा है मेरे को. I can do that acting also. अभी ये मेरे को मत देखो ऐसे. So this voice modulation part I can put it into my. It's my talent.
क्या कर रहा है? क्या है? महिला वॉर्डातल्या कहाण्या तर यापेक्षाही मन विषण्ण करणाऱ्या. काही मानसिक दृष्ट्या विकलांग, काही अपंग, काहींचं कुणीच नाही, काहींचे आहेत पण त्या कुणाला आपल्याशा वाटत नाहीत आणि काही अशाही आहेत की एका भेटीत ज्यांचं व्यक्तिमत्व हवं असं वाटतं. अधीर दादाला स्टेशनला एक नंबर धंदा आहे आमचा. त्यांना भेटले, धीर म्हणते मला थांब कॉफी मागवतो. मी म्हटलं नको मला कॉफी, मोठे पडतात ना. तिथून उठले कबरखान्यात गेले, असेच उठून गेले, तेव्हा पूल नव्हतं बांधला. तर जावं म्हणते थांब चहा प्यायला जाऊया गं. मला चहा खूप पसंत आहे. म्हटलं नको बाई चहा नको, मला जेवण करायचंय ना. असं म्हणून कुठे काय झालं ते मला माहितीच नाही हो. एकाएकी झालं माझं, असं 3च झाली. ट्रेन ऍक्सिडेंट मध्ये साळवीबाईंचे 2 हात आणि 1 पाय गेला. पण आज त्या इथे आलेल्या इतरांना आधार देण्याचं काम करतायत. स्वतःची सर्व कामं तर त्या स्वतःच करतायत. असं मला करावं तर लागते मजत. कपडे माझे पिळावे लागतात, पण स्वतः आपलं काम संडास बाथरूम करून येते आणि कपडे धुते. म्हणजे अजिबात अवलंबून असं राहावं लागत नाही मला. आता हे असं तर पटकते नाही, फक्त पिळा काय पिळून सुकवावे लागतात. मी आतले कपडे घालायला मी यांना सांगते. अगदी कपडे धुण्यापासून ते दात घासण्यापर्यंत. दात असे नसते, जे असं हे राहिलं नाही ना की क्रीम सुकता जसं करायचं, तुझी आंघोळ घालायच्या. म्हणजे माझी एवढी मेहनत पण त्यांनी घेतली. तेव्हा मी वरती आले की असं घासतं, असं तूळ बनवून असं पाणी घ्यायचं, असं आपल्याला धुवून घ्यायचं सकाळी. मग आपलं स्वच्छ राहता येतं की नाही. हो, या आंघोळ घालायच्या तेव्हा. जगातल्या कुठल्याही भाषेतल्या कितीही ताकदीचे कुठलेही शब्द या जिद्दी पुढे तोकडे पडतील. माझे बाबाला डोक्याने कमी होते, वय पण जास्त होतं ना नवऱ्याचं, त्यांना दमा होता. ते वारले माझ्या पाठी 2 वर्ष. जास्त टेन्शन झालं. संसार म्हणजे बाईचाच असतो तुम्ही. मी खूप सुखी होते. आता माझी मुलं मोठी होऊन मला सुख मिळेल, पण माझ्या नशिबात दुःख आहे. या कहाण्या आहेत 7.5 एकर जागेतल्या. या परिसरात फिरताना जर तुम्हाला ब्राझिलियन वाद्य बिरिमावचे स्वर कानी आले तर तुम्ही समजा की वात्सल्य फाउंडेशनच्या बऱ्याच पाशी तुम्ही आलेला आहात. वात्सल्य फाउंडेशन काम करतं ते स्ट्रीट चिल्ड्रन अर्थात रस्त्यावरील मुलांसाठी. 1982 साली ही संस्था सुरू झाली. लेकिन ये बच्चों को एक जरूरत थी, प्यार तो है ही, उसके साथ साथ एक छत, एक सुरक्षितता का, सिक्योरिटी का जो माहौल है, प्रोटेक्शन का जो माहौल है, ये एक शेल्टर होम में मिल सकता है. आप कितने दिन रास्ते पे रह सकते हो, एक घर ना कहाँ एक आपको घर चाहिए. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांबरोबरच शिक्षण आणि त्या जोडीने इथे त्यांच्यासाठी आखले जातात अनेक उपक्रम, जसं की हा ब्राझिलियन मार्शल आर्टचा प्रकार कपोएरा. कि हम लोग इन बच्चों को एक नया फ्यूचर दिखाना चाहते हैं. लोग मतलब क्लरिकल जॉब में नहीं लग जाएं या कोई एक नया उनके लिए ऑप्शन है. इनको अगर कपोएरा सिखाना हो, जो एक्रोबैटिक्स हम लोग करते हैं, जो स्ट्रेंथ मिलता है एक मार्शल आर्ट करने से, इनको मालूम नहीं कभी टीवी परफॉर्मेंसेस के चांस मिले या स्टंटमैन के जॉब्स मिल सकते हैं या इवन लाइक एक्रोबैटिक शोज जो भी हो, इनके लिए लाइफ में इनके लिए बहुत कुछ नया खुल जाएगा. गाना गाने में क्या मालूम यहाँ पे कौन अच्छा सिंगर हो. इथेही आहेत अनेक यशस्वी कहाण्या. जब मैं 9 साल का था तब मैं वात्सल्य में आया.
अगर वासला नहीं रहता तो मैं अभी रास्ते में स्मोकर बन जाता या ड्रग एडिक्ट बन जाता किसी चीज़ का। माई मदर वॉज वेरी पुअर सो शी कांट प्रोवाइड मी एजुकेशन फैसिलिटी। मैं बचपन में जब 9 साल का था ना तो मैंने एक कुछ स्मोकिंग बेचना सेलिंग करना चालू किया था मेरे दोस्तों के साथ। उन्होंने मुझे सिखाया था। अभी मैं CA बनना चाहता हूँ, इसलिए मैं अभी कंप्यूटर कोर्स टैली कर रहा हूँ ERP9। वासले मेरे गिफ्टेड है गॉड के, सच लाइक मी गॉड। सुमेध सारखे इथले कित्येक जण गैरमार्गाला जाण्यापासून वाचले आहेत। कपोयऱ्या शिकणाऱ्या, बिरीमाऊच्या स्वरांवर कसरती करणाऱ्या या सगळ्यांची निरागस मस्ती पाहिली की वाटतं यांच्या भविष्यकाळाचं माहित नाही, पण निदान यांचा वर्तमान काळ तरी शाबूत राहिलाय तो या संस्थेमुळे।